सर्वप्रथम तर हेच की स्वप्न कुणीही बघू शकतं आणि कुणीही सार्थ करू शकतं. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, त्याच्यामुळे ती नम्रता आणि ते विचार आधीपासून त्यांच्याकडनं जोपासले गेले. आईची आणि भाऊ बहिणींची सोबत, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. आणि त्यासाठी तसे मेंटर्सही मिळाले. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शक मिळणं गरजेचं असतं. परिस्थिती थोडीफार हालाकीची असल्यामुळे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं आणि अभ्यासासाठी सातत्य ठेवणं ते महत्वाचं आहे. या दरम्यानच मी माझ्यासारखे जे ग्रामीण भागातून येतात विद्यार्थी, ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटही सपोर्ट करते वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देऊन, तर त्याचाही त्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या प्रदेशाचं, आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल करण्यास हातभार लावावा, एवढंच. तर भारतीय प्रशासकीय सेवा हे पहिलं पाऊल असणार आहे, ज्याच्यातनं काहीतरी सेवादानाचं काम घडणार आहे. त्यामध्ये समाजातल्या तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे करता येईल ते एक अधिकारी म्हणून मी प्रयत्न करेन. या भागात राहिल्याने मला तळागाळातील समस्यांचा थोडाफार अनुभव आलेला आहे. त्याचा अनुभव गाठीशी घेऊन पुढची वाटचाल राहील आणि भारतभरात जिथे सर्व्हिस किंवा केडर अलोकेशन होईल तिकडे सर्व्हिस करायला मी तयार आहे. या आनंदाच्या क्षणामध्ये मुक्ताईनगर वासियांनी आपल्याला पुष्पगुच्छांचा वर्षाव केला, काय सांगता? सर, या पुष्पगुच्छांच्या वर्षावाबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार की त्यांनी एवढं प्रेम आमच्या भोवती दाखवलं. आणि हा माझा सत्कार नसून किंवा हे माझ्या एकटीचं यश नसून हे सगळ्यांचं होतं. त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि त्यामुळे सक्सेसफुल झालं. तर त्या सगळ्यांसाठी आभार. माझे आई वडील, त्यांच्या इतकं उत्स्फूर्तपणे मला कुणी तेवढी मदत केलीच नाही किंवा तेवढा हातभार बाकीच्यांचा तेवढा नसेलही जेवढा त्यांचा होता. लढत राहा, चालत राहा, डगमगू नका. अपयश येत राहील, त्याच्यावर मात कशी करता येईल, स्वतःचं कर्तृत्व कसं सिद्ध करता येईल आणि स्वतःवरचा विश्वास कसा टिकवता येईल त्यासाठी प्रयत्नवादी राहा.